उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील फुलराई या गावामध्ये सत्संगाच्या वेळी चेंगराचेंगरी 121हून अधिक जणांचा मृत्यू तर 28 जण जखमी। हाथरसमधल्या चेंगराचेंगरीला भोलेबाबाचे सेवेकरी जबाबदार असल्याचा ठपका। लाठागाठ्यांच्या जोरावरती सेवेकऱ्यांनी गर्दी रोखल्याची माहिती समोर। चेंगराचेंगरी प्रकरणामध्ये भोलेबाबावरती एफआयआर नाही। चेंगराचेंगरी आधीच भोलेबाबा निघून गेल्याने एफआयआर मध्ये नाव नसल्याचा दावा। प्रशासन सध्या भोलेबाबा जबाबदार नसल्याची दिली माहिती। हाथरसमधील घटनास्थळाची श्वान पथकासह पोलिसांकडून पाहणी तर फॉरेन्सिक युनिट देखील घटनास्थळी दाखल। हाथरसमधील चेंगराचेंगरीची घटनाची चौकशी करा, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे प्रशासनाला आदेश। उत्तर प्रदेशच्या हाथरस येथील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवरती केंद्रीय मंत्री एस जयशंकर यांच्याकडून शोक व्यक्त। एक्सवरती पोस्ट लिहित दिली श्रद्धांजली। हाथरस दुर्घटनेमधल्या नागरिकांना सरकारनं संवेदनशीलतेने मदत करावी, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची केंद्र सरकारकडे मागणी। हाथरस दुर्घटनेला सरकार जबाबदार, सत्संगासाठी नागरिक येणार असतील तर सरकारनं काय सोय केली होती? उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचा सरकारला सवाल। हाथरसमध्ये जे घडलं ते अत्यंत दुःखद। उत्तर प्रदेश सरकार सुरक्षा का देऊ शकले नाही? इमामचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांची सरकारला सवाल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची आज होणार बैठक। संध्याकाळी 6 वाजता या बैठकीचं आयोजन। हिंदू हिंसक असतात असं म्हणणाऱ्यांवरती कोणते संस्कार? हेच का तुमचे चरित्र? आता कोणत्या शक्तीच्या विनाशासंदर्भात तुम्ही बोलतात? नरेंद्र मोदी यांचा राहुल गांधींना सवाल। काल जे काही घडलं ते गांभीर्याने घेतल्याशिवाय आम्ही संसदीय लोकशाहीचे रक्षण करू शकणार नाही, यावरती योग्य कारवाई व्हायला हवी। नरेंद्र मोदी यांची राहुल गांधींच्या भाषणावरती टीका। काही लोकांची वेदना समजू शकतो, कारण वारंवार खोटं बोलूनही त्यांचा पराभव झाला। मोदींचा काँग्रेसला जोरदार टोला। ईश्वराचं कुठलंच रूप स्वतःच्या स्वार्थासाठी नसतं। आमच्या देवी देवतांच्या अवमानामुळे लोक दुखावले, हिंदू धर्माला बदनाम करण्याचा हा पूर्वनियोजित कट। मोदींचा राहुल गांधींवरती सवाल। आजची काँग्रेस ही परजीवी। काँग्रेस ज्यांच्या सोबत आघाडी करते त्यांच्यावरच डल्ला मारते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका। एनडीए खासदारांनी राहुल गांधींसारखं संसदेमध्ये वागू नये। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एनडीए खासदारांना बैठकीमध्ये सूचना। तिसऱ्यांदा गैर काँग्रेसी सरकार सत्तेत आल्यानं विरोधक नाराज असल्याचंही मोदींचं वक्तव्य। मोदी आणि शहांचा अहंकार संसदेमध्ये चूर करण्याचं काम राहुल गांधींनी केलं। आता राहुल गांधींना रोखा अशी याचिका लोकसभा अध्यक्षांकडे करण्याची वेळ अहंकाऱ्यांवरती आली। सामनामधून हल्लाबोल। अजित पवार गटाच्या बैठकीला माजी मंत्री नवाब मलिक यांची उपस्थिती। बैठकीचं निमंत्रण आल्यामुळे नवाब मलिक उपस्थित राहिल्याची सूत्रांची माहिती। विधान परिषद निवडणुकीच्या पूर्वी नवाब मलिक यांची राष्ट्रवादीच्या बैठकीला उपस्थिती। नवाब मलिक यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा। जयंतराव, तुम्ही तिकडे नकली वाघांसोबत आहात, इकडे असली वाघांसोबत या। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जयंत पाटील यांना खुली ऑफर। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी एकूण 14 उमेदवारी अर्ज दाखल। भाजप 5, शिवसेना 2, राष्ट्रवादी 2, ठाकरे गट 1, काँग्रेस 1, शरद पवार गटाचा जयंत पाटलांना पाठिंबा तर 2 अपक्ष उमेदवारांकडूनही अर्ज दाखल। शिवसेना शिंदे गटाची सह्याद्री अतिथीगृहावरती बैठक संपन्न। विधान परिषदेमध्ये महायुतीच्या 9 जागा निवडून आणायच्या। बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आमदारांना सूचना। महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये मंत्री उदय सामंत, खासदार निलेश लंके यांच्या मतदानाचा अर्ज अवैध। 7 अर्ज हे पीटीआर उतारा नसल्यामुळे अवैध ठरवल्याची माहिती। नाशिकच्या येवल्यामध्ये नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांचे जल्लोषामध्ये स्वागत। जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण करत केलं स्वागत।
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची माझगाव क्रिकेट क्लबचे प्रतिनिधी म्हणून निवड। नाना पटोले आता मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये मतदार होणार। दूध उत्पादकांना प्रति लिटर 30 रुपये शिवाय 5 रुपये असं अनुदान, एकूण 35 रुपयांचं शेतकऱ्यांना अनुदान मिळणार। तर दूध भुकटी निर्यात करणाऱ्या प्रकल्पांना किलो मागे 30 रुपये देणार। राधाकृष्ण विखे पाटलांची घोषणा। महाराष्ट्रामध्ये दुधाला 40 रुपये दर मिळावेत यासाठी आंदोलन सुरू आहे। जोपर्यंत भाव मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार। किसान सभेच्या अजित नवले यांची माहिती। खेड तालुक्यामधल्या मंचर गावामध्ये आज दूध दरवाढीसाठी आंदोलन। आंदोलनामध्ये राजू शेट्टी सुद्धा सहभागी होणार। दीक्षाभूमीवरती तोडफोड प्रकरणामध्ये वंचितचे शहर अध्यक्षांसह 15 जणांवरती गुन्हा दाखल। हिंसक आंदोलन केल्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केल्याची माहिती। दीक्षाभूमीच्या जवळ असलेल्या शाळांना आज सुट्टी जाहीर। तोडफोडीच्या घटनेनंतर दीक्षाभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावरती वाहतूक निर्बंध असल्यानं बियारे मुंडले शाळेकडून सुट्टी जाहीर। महाडमधील चौदार तळ्याच्या सौंदर्यीकरणासाठी 72 कोटींचा निधी मंजूर। बाबासाहेबांच्या मूळ गावी स्मारकही उभारलं जाणार असल्याची मंत्री उदय सामंत यांची माहिती। पुण्यामधील झिकाच्या रुग्णांची संख्या 7 वरती। एरंडवणेमधील 2 गर्भवतींना आणि कोथरूडच्या एकाला झिकाची लागण। 10वी-12वीच्या पुरवणी परीक्षा 16 जुलैपासून सुरू होणार। कोणतेही शुल्क न घेता विद्यार्थ्यांना हॉल तिकीट उपलब्ध करून देण्याचे शाळांना आदेश। गणेश उत्सवासाठी उद्यापासून एसटीचं आरक्षण। प्रवाशांच्या सोयीसाठी यंदा गणेश उत्सवाच्या 60 दिवस आधीच आरक्षणाची मुभा। महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटवरून करता येणार आरक्षण। शासनाच्या मार्फत पुरवल्या जाणाऱ्या माता बालक पोषण आहारामध्ये आढळला मृत साप। सांगलीच्या पलूस तालुक्यामधली धक्कादायक घटना। मनोज जरांगे 12 जुलैला शांतता रॅली काढणार। या संदर्भात मराठा समाजाची आज जालना शहरामध्ये आढावा बैठक। 6 जुलैपासून मराठवाड्यामध्ये जरांगेंची संवाद रॅली। हिंगोलीमधून सुरू होणाऱ्या या संवाद रॅलीसाठी मराठा बांधवांकडून जोरदार तयारी। शहरामध्ये रॅलीसाठी लावले जाणार 200 भोंगे। रोहित पवारांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज परळी बंदची हाक। एका तरुण सरपंचाची हत्या झाली, मात्र रोहित पवार आपली राजकीय पोळी भाजतायत, मुंडे समर्थकांचा आरोप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।